Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार असल्या, त्याच्याबद्दलची तयारी सुरू असली तरी सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये एका गोष्टीची प्रचंड चर्चा होते आणि ती म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पुन्हा एकदा मुस्लिम कार्ड खेळण्याची चर्चा आहे. कारण शनिवार वाडा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी घेतलेली भूमिका आणि त्यानंतर राज्यातले मंत्री अजितदादांचे विश्वासू एक प्रकारचे नेते दत्ता भरणे यांनी सोलापुरात केलेलं एक वक्तव्य, त्यामुळं गेल्या काही दिवसांमुळं राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळं राष्ट्रवादीची जी अडचण झाली ती अडचण दूर करून आता पालिका निवडणुकीमध्ये अजितदादा हे मुस्लिम कार्ड खेळतायत का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला. मला हे दोन्ही उदाहरणं तुम्हाला व्यवस्थित सांगायचे आहे आणि त्यानंतर अजितदादा हे मुस्लिम कार्ड का खेळतायत, त्यांना मुस्लिम कार्ड खेळण्याची वेळ का आली आणि पालिका निवडणुकीमध्ये त्यांना या मुस्लिम कार्ड खेळण्याचा किती फायदा होऊ शकतो, याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायची आहे. नमस्कार, मी आतिक आणि तुम्ही पाहताय मुंबई तक. तर सगळ्यात पहिलं कारण, ज्या वेळेला शनिवार वाडा प्रकरणामध्ये भाजपचे खासदार मेधा कुलकर्णी यांनी त्या शनिवार वाड्यामध्ये आंदोलन केलं, त्यावेळेला त्यांच्या विरोधामध्ये रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे उतरल्या आणि केवळ उतरल्याच नाही तर त्यांनी तिथे सर्वधर्मीय प्रार्थना केली, ज्यामध्ये त्यांच्या पक्षाचे अनेक मुस्लिम नेते किंवा मुस्लिम कार्यकर्ते सुद्धा सहभागी झालेले होते. भाजपच्या प्रखर हिंदुत्ववादी भूमिकेला राष्ट्रवादीने पहिल्यांदा पुण्यामध्ये विरोध केल्याचं पाहायला मिळालं. म्हणजे एक प्रकारे हा मुस्लिम मतदारांना जवळ करण्याचा प्रयत्न आहे का, मुस्लिम मतांना चुचकारण्याचा प्रयत्न आहे का, किंवा अजितदादा जे सातत्याने शाहू फुले आंबेडकर या विचारसरणीचा आपण असल्याचं सांगत असतात किंवा धर्मनिरपेक्ष आम्ही आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करत असतात, याबद्दलची चर्चा सुरू झाली की अजितदादांनी किंवा त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी यामुळेच मेधा कुलकर्णींना विरोध केला का. दुसरं कारण, ज्या वेळेला सोलापूरमधले 5 माजी आमदार हे भाजपमध्ये जायला निघालेत अशी चर्चा सुरू आहे, त्यांना रोखण्यासाठी, सोलापूरमध्ये डॅमेज कंट्रोल करण्यासाठी अजितदादांनी त्यांचे विश्वासू नेते दत्ता भरणेंना सोलापुरात पाठवलं. पण तिथे दत्ता भरणेंनी केलेलं एक वक्तव्य चांगलं चर्चेत आलं. ते काय म्हणाले होते मी तुम्हाला शब्दशः सगळं वाचून दाखवतो. त्यात ते म्हणतायत, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने काम करणारा आमचा पक्ष आहे. हिंदू असो किंवा मुस्लिम, आपण सगळे एक आहोत. सगळ्यांचं रक्त हे लाल आहे. धर्मामध्ये, माणसांमध्ये कुणीही भेदभाव करू नये. कुठल्याही धर्माबद्दल कुणी काय बोललं तर स्पष्टपणे उत्तर देणारे अजित पवार हे राज्यातले एकमेव नेते आहेत. अजितदादा हे कधीही भेदभाव करत नाहीत. म्हणूनच राज्यातील अल्पसंख्याक समाजाचा कल हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे वाढतोय. अर्थात यांनी अंडरलाईन केलेली काही अनेक विधानं होती, कारण मागच्या काही महिन्यांमध्ये राष्ट्रवादीला संग्राम जगताप यांच्या भूमिकेमुळं फार टार्गेट करण्यात आलेलं होतं. अजितदादांना सातत्याने त्यावर स्पष्टीकरण द्यावं लागलेली होती. संग्राम जगताप यांना नोटीससुद्धा पाठवण्यात आलेली होती आणि त्यानंतर अजितदादांचे विश्वासू नेते दत्ता भरणे यांनी सांगितलं की अजितदादा हे कुणी कुणाच्या धर्माबद्दल बोललात तर अजितदादा त्याला स्पष्टपणे उत्तर देणारे राज्यातले एकमेव नेते. म्हणजे एक प्रकारे त्यांनी मुस्लिम समाजाला थेट आवाहन केलं की तुमच्या भावनांसाठी किंवा तुमच्या कामांसाठी किंवा तुमच्यासाठी धावून येणारे हे राज्यातले एकमेव नेते हे अजित पवार आहेत. हे कोण सांगतात? दत्ता भरणे. आता अर्थात असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो की रुपाली ठोंबरेंनी घेतलेली भूमिका आणि दत्ता भरणेंनी केलेलं वक्तव्य ही अजित पवारांना माहिती नसावं का, किंवा त्यांच्या संमतीने दिलं गेलंय का, याची चर्चा होईलच. पण आता राष्ट्रवादीला आणि परिणामी अजित पवारांना मुस्लिम कार्ड खेळण्याची वेळ का आली आहे, किंवा अशी भूमिका का घेण्याची वेळ आली जी रुपाली ठोंबरे किंवा दत्ता भरणे हे घेतात. त्यातलं पहिलं कारण आहे संग्राम जगताप यांच्यामुळं पक्षाला जे नुकसान झालंय ते नुकसान भरून काढणं. म्हणजे संग्राम जगताप यांनी घेतलेल्या भूमिकेमुळं अनेक मुस्लिम संघटना नाराज झालेल्या होत्या. अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी अजित पवारांना भेटून त्यांच्याकडे संग्राम जगताप यांची तक्रार केलेली होती, कारण त्या ज्या पद्धतीने विधानं करत होते, ज्या पद्धतीने मुस्लिम दुकानदारांच्या दुकानातून हिंदूंनी खरेदी करू नये अशा प्रकारचं वादग्रस्त आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं होतं. त्यामुळं आता महानगरपालिका निवडणुकीपूर्वी मुस्लिम संघटनांच्या, मुस्लिम नेत्यांच्या किंवा मुस्लिम कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न हे अजित पवार गटाचे असल्याची सुद्धा चर्चा सुरू आहे. ज्या वेळेला राष्ट्रवादी एकसंध होती, शरद पवारांच्या हातामध्ये राष्ट्रवादीची धुरा होती, युनायटेड राष्ट्रवादी, त्यावेळेला अल्पसंख्याक मतदार महाराष्ट्रातला हा राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदार राहिला आहे. म्हणजे राष्ट्रवादी वेगळी झाल्यानंतर सुद्धा
विधानसभा निवडणुकीमध्ये सना मलिक आणि हसन मुश्रीफ नावाचे 2 अल्पसंख्याक चेहरे निवडून आले। या व्यतिरिक्त अजितदादांनी वेगवेगळ्या लोकांना उमेदवारी सुद्धा दिलेल्या होत्या। त्यामुळे या माध्यमातून सुद्धा एक प्रकारे राजकीय प्रक्रियेत घेण्याचा प्रयत्न हा अजित पवार यांचा आहे। त्यासाठी त्यांनी ती तयारी सुरू केली असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। कारण आता काय माहिती आहे का, महायुतीच्या आघाडीच्या जागा वाटपामध्ये महायुतीचा जो जागा वाटप आहे त्यामध्ये हिंदुत्ववादी मतांसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये स्पर्धा आहे। पण महाराष्ट्रामध्ये स्पेशली पुणे मुंबई या महानगरपालिकेच्या पट्ट्यामध्ये ज्या वार्डांमध्ये मुस्लिम मतं अधिक आहे किंवा 50% आसपास किंवा त्याच्या वर आहे ती सगळी वार्ड ही राष्ट्रवादीला देण्याची चर्चा सुरू आहे। मग यामध्ये मुंबई महानगरपालिकेमधले काही महत्त्वाचे वार्ड असतील, या वार्डामध्ये अजितदादांनी त्यांच्यासाठी काही उमेदवार सुद्धा शोधल्याची चर्चा सुरू आहे। मग जर महायुतीमध्ये मुस्लिम बहुल वार्ड किंवा मुस्लिम मतदार असलेले वार्ड महायुतीकडून राष्ट्रवादीला मिळणार असतील तर मग ही मतं साधण्यासाठी सुद्धा अजित पवारांनी तयारी सुरू केलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर अजित पवार यांच्या प्रत्येक भाषणांमध्ये ते मी शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा पाईक असल्याचं सांगतात। यशवंतराव चव्हाण यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही राजकारण करतो असं ते सांगतात। धर्मनिरपेक्ष असल्याचं आम्ही सांगतात। पण संग्राम जगताप या त्यांच्याच पक्षाच्या आमदारामुळे त्यांच्या इमेजला डाग लागलाय का किंवा धक्का लागलाय का, इमेज डॅमेज झाली आहे का असा सुद्धा प्रश्न उपस्थित होत होता। म्हणूनच आता अजितदादा हे त्यांच्या शिलेदाराच्या माध्यमातून ही इमेज पुन्हा क्लीन करण्याचे प्रयत्न करत आहेत का अशी सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे। आणि महानगरपालिका निवडणुकीमध्ये सगळेच पक्ष बेरजेचं राजकारण करतात। त्यामुळे सुद्धा आपल्या पक्षाला आपली जी पारंपरिक मतं आहेत ती आपल्याला पुन्हा मिळवायची असेल तर मग आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागेल। हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना आता कळून चुकलेलं असल्याचं सांगितलं जात आहे। पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की अजित पवारांचा केवळ अल्पसंख्याक मतांवरती डोळा आहे का, तर असंही नाही आहे। त्यांना मुस्लिम मतं हवी आहेत का, मुस्लिमांपर्यंत पोहोचण्याचा ते प्रयत्न करत आहेत का, तर दत्ता भरणे याबद्दल स्पष्ट सांगतात। त्यांनी त्याबद्दल काही लपवलेलं नाही। पण हिंदुत्ववादी नसणाऱ्या किंवा भाजपच्या हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या, धर्मनिरपेक्ष असणाऱ्या अशा सगळ्या हिंदू मतांना चुचकारण्याचे प्रयत्न सुद्धा अजित पवारांचे आहेत। काही मतं ही काठावरची आहेत, ते ऐनवेळेस ठरवतात की आपल्याला कुणाला मतदान करायचं, त्यामुळं त्या मतदारांना सुद्धा सोबत घेण्याचे प्रयत्न अजित पवार गटाचे आहेत, स्वतः राष्ट्रवादीचे आहेत। त्यामुळं या मुस्लिम कार्ड खेळण्याचा किंवा याचा फायदा त्यांना एक प्रकारे सगळीकडे हवा आहे। म्हणूनच अजित पवार मुस्लिम कार्ड खेळतात, त्याचा त्यांना किती फायदा होईल तर आता MMR मध्ये मुस्लिम मतांवरती राष्ट्रवादीची नजर आहे। सना मलिक या निवडून आलेल्या आहेत, पण मुंबईमध्ये असे अनेक वार्ड आहेत जिथे मुस्लिम संख्या मोठी आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न हे राष्ट्रवादीचे आहेत। मुंबईमध्ये राष्ट्रवादीकडून विशेष फिल्डिंग सुद्धा लावली जाते आणि दत्ता भरणेंच्या त्या विधानाला सुद्धा या अशा अर्थाने बघितलं जात आहे। त्यामुळं आता राज ठाकरे यांना उद्धव ठाकरेंनी जर सोबत घेतलं, म्हणजे आपण बघितलं होतं विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबई आणि MMR परिसरातली मुस्लिम मतं ही उद्धव ठाकरे यांच्याकडे परिणामी महाविकास आघाडीकडे गेलेली होती। पण जर आता राज ठाकरेंची साथ जर उद्धव ठाकरे यांनी धरली आणि राज ठाकरेंची भूमिका नावडती असणारे जर मतदार काही असतील तर त्यांना सुद्धा साधण्याचे विशेष प्रयत्न हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत। म्हणजे महाविकास आघाडीकडे आणि भाजपकडेही न जाणारी मतं ही आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न अजितदादांचे आहेत। पण याच पट्ट्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होऊ शकतो। अर्थात आता हे राजकारण आहे, जर गोष्टी जशा राजकारणामध्ये दिवसागणिक बदलतात तशा जर गोष्टी बदलत गेल्या तर मग तो राष्ट्रवादीसाठी तोटा सुद्धा ठरू शकतो। कारण त्यांच्यासोबत त्यांच्या युतीमध्ये 2 हिंदुत्ववादी पक्ष आहेत। त्यामुळे सुद्धा अजितदादा कशा पद्धतीने राजकीय प्लॅनिंग करणार, निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरं जाणार, आता त्यांनी जे जाळं आखलंय किंवा जे मुस्लिम कार्ड खेळण्याचा ते प्रयत्न करतात यातून त्यांना काही फायदा होणार का हे आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालात दिसणार आहे। तुम्हाला सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं, तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।